गुड आफ्टरनून मुलांनो, कसे आहात? मस्त आहात ना? ठीक आहे, एन्जॉय करत आहात भरपूर, होय ना? घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे, घरीच अभ्यास करायचा आहे. तर चला आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. आज आपण नवीन पाठ व कविता आहे ती अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर सर्वांनी टेक्स्ट बुक घ्यायचं हातात. सर्वांनी टेक्स्ट बुक घ्या हातात. 1 2 3 4 5 घेतला. ठीक आहे, तर पेज नंबर आपला 49. पेज नंबर आहे 49. तर पहा, पेज नंबर 49 वर किती छान असं काहीतरी तुम्हाला चित्र दिसते ना, आणि कविता ही लिहिलेली आहे. त्या कवीने किती छान अशी कविता लिहिलेली आहे, आणि ते कवी कोण आहेत? देवबा पाटील. आणि ती कोणाबद्दल कविता लिहिलेली आहे माहिती आहे? आपली खारुताई. खारुताई पाहिलाय कधी तुम्ही? पहा, ती झाडावर असते खारुताई. पाहिला नसेल तर नक्की पहा, किती छान वाटतं तिला पाहून. बघितलं की आपणही तिला जाऊन पकडावं असं वाटतं ना तुम्हालाही? पहा, तर आपण काय करायचंय? ही कविता वाचायची आहे. काय आहे त्याच्यात आपण पाहायचंय. ठीक आहे, पहा मुलांनो, ही कविता आहे खारुताई. आणि ते खारुताईचे वर्णन त्या देवबा पाटील या कवीने केलेले आहे. ठीक आहे, तर त्या खारुताईला इंग्रजीमध्ये स्क्वेअर म्हणतात, आणि मराठीमध्ये खारुताई, आणि हिंदीमध्ये गिलहरी म्हणतात. माहिती झालं? हिंदीमध्ये गिलहरी म्हणतात. तर आपण ही कविता आणि त्याच्यातील कडवे पाहायचे. ठीक आहे, तर पहा, ही जी खारुताई आहे ती कुठे असते माहिती आहे? जंगलात. भरपूर असे जंगलात खारुताई आढळतात. पहा, इतर जी प्राणी असतात, वाईल्ड ॲनिमल म्हणतात. जंगली जे असतात प्राणी, कोणती असतात ती तुम्हाला माहिती आहे? वाघ, हत्ती, सिंह, ही जी जंगलात असतात ना, तशीच एक आपली खारुताई सुद्धा जंगलामध्ये असते. तर पहा, या खारुताईला 4 पाय असतात. माहिती आहे? खारुताईला 4 पाय असतात. त्यापैकी पुढचे दोन्ही पायांना 4 बोटे असतात. इथे बघा, पहा, खारुताई आपली, आणि बुकमध्ये सुद्धा आहे आपल्या. पुढच्या दोन्ही पायांना 4 बोटे असतात, आणि मागच्या दोन्ही पायांना 5 बोटे असतात. तर ही खारुताई आपली खूप हुशार आणि खूप अशी चालाक असते बरं का. खूप हुशार आणि चालाक असते. याची शेपटी चित्रात पहा किती झुपकेदार दाखवलेली आहे. पहा, चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा, एकदम तिची शेपटी काय आहे? झुपकेदार आहे. पहा, म्हणून सुंदर मजेदार शेपूट तिचे झुपकेदार बनलेले आहे. पहा, केवढी मोठी अशी शेपूट आहे की नाही? सुंदर मजेदार, इतकी छान आहे की तिला पाहिलं की आपल्याला वाटतं की जाऊन पकडावं असं वाटतं. म्हणून सुंदर मजेदार, आणि शेपूट तिचे झुपकेदार. सुंदर म्हणजे काय? सुंदर हा समानार्थी शब्द आहे. सुंदर म्हणजे छान किंवा सुरेख किंवा छान. आपण म्हणतो ना छान काही पण पाहिली तर ती इतकी छान आहे किंवा सुरेख आहे. तर त्या खारुताईला म्हटलेलं आहे. पहा, तिची शेपटी बघा, चित्रात दाखवल्याप्रमाणे झुपकेदार आहे. पहा, किती छान शेपूट आहे तिची. आणि ह्या शेपटीचा उपयोग ती कधी करते? पहा, धावताना करते, झाडावर चढताना करते. झाडावर चढताना, आणि काय करते ती? तर तिची जी शेपटी असते की, तर त्याचा उपयोग ती कधी करते? झाडावर जेव्हा चढते ती आपला तोल सांभाळते. आपण ज्यावेळी तिला वाटेल की मी पडतो, ती ज्यावेळी पडत नाही, तर ती आपला तोल कशाने सांभाळते? त्या शेपटीनं. तर ती झाडावर चढताना ती धावताना, तर ती काय करते? आपला तोल सांभाळण्यासाठी शेपटीचा उपयोग करते. एवढंच नाही तर थंडीतून पावसातून त्याचे शरीर
उपयोग केला जातो. पहा आपण कसं स्वेटर घालतो की नाही, तसंच तिचं सुद्धा ते जे शेपूट असते की नाही, ती काय असते, हां, तर तिचं शरीर जे झाकण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. झुपकेदार शेपटीचा उपयोग केला जातो. त्याची शेपटी ही त्याची शरीरापेक्षाही त्याची शेपटी का असते, खूप मोठी असते. शरीरापेक्षा खारुताईची शेपटी का असते, खूप मोठी असते. कळालं सर्वांना? तर पहा अशी ही खारुताई का आहे, खूप खूप चालाक आणि तीक्ष्ण अशी असते का, बरं का. पुढे पहा, पुढे काय आहे, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार. बसते कशी डौलदार, उभी राहते, उभी. आता इथे विरुद्धार्थी शब्द आहे पहा, उभी, उभी, आडवी. हेही शब्द समानार्थी विरुद्धार्थी हे जे शब्द आहेत ते काय करायचे, तुम्ही बुकमध्ये तुमच्या लिहायचं आहे, हां, बरं का. कारण ते आपल्याला एक्झामला सुद्धा येऊ शकतं, होय ना. समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा. तर पहा, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार, उभी आडवी. पहा ही खारुताई जी आहे, ही खारुताई जी आहे झाडावर चढताना कशी असते, ऐटदार उभी राहते. आणि बसते कशी डौलदार आणि उभी राहते ऐटदार. आता तुम्ही मोर पाहिलाय, मोर कसा आपला ऐटीत उभा असतो की नाही, आपला पिसारा फुलून, तसंच ही खारुताई सुद्धा जे आपलं पूर्ण हे आहे तिचं खारुताईचं जे एकदम रुबाबदार मध्ये असते खारुताई. पहा तुम्ही ज्यावेळी एकदा एखाद्या लग्नाला जाता किंवा एखाद्या कार्यक्रमाला, कोणत्याही कार्यक्रमाला जाता, तर तुम्ही कसं जाता, असंच जाता का, नाही एकदम टाईटमध्ये जाता का नाही, नवीन कपडे, नवीन कपडे, चप्पल, एकदम रुबाबमध्ये जाता का नाही. तशी ही आपली खारुताई देखील असते. खारुताई ही तशीच असते. मोर जसा आपला पिसारा फुलून कसा ऐटीत असतो की नाही, तशीच ही खारुताई सुद्धा, आपली खारुताई सुद्धा ऐटीत उभी असते, उभी राहते ऐटदार. पहा या खारुताईच्या पाठीवर 5 पट्टी असतात. तुम्हाला माहिती आहे, खारुताईच्या पाठीवर काय असतात, 5 पट्टी असतात. म्हणून तिला पांडव खार देखील म्हणतात. माहिती आहे तुम्हाला? हां, खारुताईच्या अंगावर काय असतात, 5 पट्टी असतात, म्हणून तिला पांडव खार म्हणतात. पण काही खारुताई पाहिल्या की काही खारुताईच्या अंगावर काय असतात, 3च पट्टी असतात. म्हणून त्या खारुताईंना 3 पट्ट्यांची खार असे म्हणतात, किंवा रामाची खार सुद्धा म्हणतात. आणि तिच्या शरीराचा रंग तुम्ही पाहिलाय कधी, शरीराचा रंग तिच्या नाही पाहिला तर पहा, वेगवेगळे कलर असतात तिच्या शरीरावर. एकच कलरची खारुताई नसते, किती छान कलर असतात. काळा रंग असतो, लाल असतो, तपकिरी असतो, अशा खूप साऱ्या रंग त्या खारुताईच्या शरीरावर आपल्याला पाहायला मिळते. पहा चित्रात पण किती छान आहे खारुताई ती. आणि खारुताईचे केस, तिच्या अंगावरचे जे केस आहेत ते इतके दाट असतात आणि एकदम मऊ असतात. मांजराला ज्यावेळी तुम्ही हात लावता तर त्याचे केस पण सॉफ्ट असतात ना, मऊ असतात की नाही, तसंच ह्या खारुताईच्या अंगावर सुद्धा त्याचे केस जे आहेत एकदम दाट आणि मऊ असतात. ती झाडावर ऐटीत आणि म्हणजे ऐटदार रुबाबात काय असते, बसलेली असते अशी. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तिचा जाण्याचा रोज उपक्रम चाललेला असतो. आणि ती अशी खूप काहीतरी शोधत असते, अशी एकाच जागी बसलेली नसते ती कधीच. आपल्याला बघा एकाच जागेवर बस म्हटल्यावर आपल्याला बसता येत नाही, किती उशीर बसणार. पण ती अशी कशी असते, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर काही ना काही तिचा दिवसभर उपक्रम चाललेला असतो. तर पहा पुढचं जे आहे पुढचं पाहायचं आहे आपल्याला. लुक डोळे बघती, कुटकुट कान ऐकती. आता काय आहे बघा, डोळे याला समानार्थी शब्द काय आहे, डोळे लिहून घ्यायचे सर्वांनी.
पहा तिचे डोळे कसे आहेत आणि कान कसे आहेत, ते आपण पाहायचं. लुक लुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती. पहा चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पहा चित्रात बघा, पहा तिची नजर आणि तिची डोळे, तिचे कान किती तीक्ष्ण आहेत आणि तीक्ष्ण असतात. ती जर काय आजूबाजूचा आवाज ऐकली, आजूबाजूला जरी हालचाल तिला जाणवली तर तिला काय होते, लगेच अशी तिची चाहूल सुरू होते. म्हणजे काय होते, इकडून जरा जरी तिच्या कानावर आवाज आला आजूबाजूचा तर ती एकदम तीक्ष्णपणानं ऐकते आणि काय होते, लगेच धावण्याकडे तिचा वेग सुरू असतो. ती लगेच पटकन तिथून काय होते, निघून जाते. तर ती का निघून जाते, कारण ती आपल्याला कुठला तरी शत्रू नाही किंवा आपल्याला तो त्रास द्यायला आला किंवा पकडेल, आपल्याला पकडायला आले म्हणून ती इकडून तिकडून काय होते, पटकन पळून काय करते, तिथून जाते. आणि तिचे कान इतके तीक्ष्ण असतात की तिला सगळं असं लक्षात येतं पटकन, काय चालतं काय नाही. आपल्याला पहा तिथे जरी काहीतरी चाललं तरी थोडा आवाज होतो, पण तिचं असं नसतं. तिचे कान इतके तीक्ष्ण असतात की तिला आजूबाजूच्या हालचालीवरचं सगळा काय होतो, जे काय आजूबाजूला जे चाललेलं असतं सगळं ऐकू येतं तिला. तर पुढे पहा, पुढे काय, भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. तर पहा या पुढच्या ज्या कडव्यात आहे काय सांगितलेलं आहे, भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. आता रस्ता म्हणजे काय, रस्ता, पथ म्हणतो ना, वाट आपण जी जातो ती वाट. आणि झाड त्याला आपण म्हणतो तरू. झाडाला समानार्थी शब्द काय आहे, तरू किंवा वृक्ष देखील आपण म्हणतो ना झाडाला, वृक्ष. रस्ता, पथ किंवा वाट आणि झाड आहे ते तरू. तर पहा या कवितेमध्ये काय, या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे, भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. ही जी खारुताई आहे कशी पळते बघा, आणि पळताना ती दिसते कशी, खारुताई रस्त्यावरून तुरु पळते आणि तिच्या पळण्याचा वेग इतका असतो की खूप जास्त वेग असतो. झाडावर पण चढताना इतक्या जलद गतीने चढते, खूप अशा जलद गतीनं ती काय करते, पटकन चढते झाडावर. आणि आपल्याला ती दिसत पण नाही कधी चढली आणि कधी खाली आली, हे सुद्धा आपल्याला दिसत नाही. पहा, आणि इतक्या झाडावर चढण्यात ती इतकी चालाक असते, झटकन ती झाडावर चढते. तिचे पाय लहान असतात आणि तिचं पकड जे आहे मजबूत असतं. पकड म्हणजे काय, तिचे धरते असे आपल्या हातात पंजानं जे धरते ती एकदम अशी मजबूत असते, सोडत नाही, ती घट्ट पकडते अशी. त्यामुळे ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सहज चढून जाते. म्हणून काय आहे बघा, भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. कधी ती झाडावरून खाली येते हेही आपल्याला माहित नाही आणि कधी चढते हेही आपल्याला माहित नाही. असा तिचा उपक्रम चाललेला असतो. तर पुढे काय आहे बघा, पुढे आहे धडपड करी फार, झटपट होई पसार. आता इथे फार पण हा आहे समानार्थी शब्द. फार म्हणजे खूप आणि फार म्हणजे खूप, झटपट होई पसार म्हणजे काय, पळून जाणे. तर बघा खारुताई जी आहे तिची सतत धडपड असते, सतत काही ना काहीतरी धडपड करत असते. ती कधी शांत बसतच नाही, एका जागेवरून कधी तशी शांत बसतच नाही. सतत ती काय असते, अन्नाच्या शोधात. आपल्याला जसं भूक लागते, मग आपणही भूक लागली तर आपण खातो की नाही, तसंच ती अन्नाच्या आपल्या शोधात असते सारखं.
एकदा तिला अन्न मिळालं तर ती काय होते, तिथून पसार होते आणि आपल्या घरट्यात जाऊन बसते. तिचं जे घरटं आहे तिथं ती जाऊन बसते. ती सतत काही ना काही धडपड करत असते. पहा ह्या खारीचे गुणधर्म काय आहे माहितीये, जे खार काय करते, आपल्याला फळे माहिती आहेत ना सर्वांना, जंगलात सुद्धा फळे असतात, झाडं खूप अशी असतात, तर ती जी फळे खाते आणि फळं खाते. फळं फक्त खात नाही तर काय करते, आणि काय करते, जे फळ असते आणि कोणतं फळ शोधते, ती जास्त बिया असते ते फळ तिला खूप आवडतं. का तर ते बिया जे असते तर ती बिया खात नाही, फक्त ते त्याच्या आतला जो गाभा असतो तो तेवढाच खाते. आणि बिया काय करते, खाली माती असते की त्याच्यात ती टाकते आणि त्याच्यावर माती झाकते. ती बिया कधीच खात नाही, आतला गाभा फक्त खाते. आणि ती बिया त्या मातीत गेल्या की काय होतं, परत झाड होतं, मग खूप सारे झाड होतात, मग फळे लागतात. असं हे काय असं ही खार करत असते. पहा आपल्याला माहीत सुद्धा होतं, काय माहिती तरी आहे काय, खारीमुळे कितीतरी परत झाड येतात. ते बिया जे टाकते ते परत एक नवीन झाड तयार होतं, परत त्याला फुले किंवा फळे असे लागतात. खारीचा गुणधर्म किती छान आहे की नाही. त्या खारीला हे सुद्धा माहिती नाही की हे माझ्या हातून होतं, पण किती छान खारीनं आपल्याला समजून सांगितलेलं आहे. पहा ती निस्वार्थी आहे, म्हणजे स्वार्थी नाही आहे ती, तिचं मन एकदम किती छान आहे. पहा होय की नाही. खाली त्याला माहिती तर आहे काय, त्याच्यातून परत झाड येईल, असं परत त्या झाडातून आपल्याला फळे मिळतील. पहा अशामुळे कितीतरी झाडं येतात की नाही. तर ह्या खारीमुळे आपल्याला ते समजले की नाही. हा पुढचं काय आहे, धडपड करी फार झटपट होई पसार. ते एका जागेवर कधी शांत बसत नाही. आणि असा उपक्रम तिचा दिवसभर सुरू असतो आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सतत काही ना काही ती करत असते. तर पहा छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार. आवडे का आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. आवडे नावडे. काय सांगितलेलं आहे ते करूया. छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार. पहा ही जी खारुताई आहे आणि छान सुंदर अशी दिसणारी खारुताई आहे, ती काय आहे, साऱ्यांनाच खूप आवडते. का आवडते, कारण तिचं आपल्याला ती जी हालचाल करते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, वरून खाली जमिनीवर, ती जी हालचाल करत असते, तिची जी हालचाल आहे ती पाहून आपल्याला खूप छान वाटते की नाही, होय ना. पहा तुम्ही पण खारुताईला पहा, तिचे कलर किती छान असतात, किती वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला खारुताई पाहायला मिळतात बरं बघा. तर त्या खारुताई आपल्याला खूप छान वाटतात, म्हणून सांगितलंय की छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार. तर या खारुताई ज्या आहेत 10 ते 12 वर्ष जगतात. सर्वांना माहिती झालं. तर ही कविता आपल्याला काय करायची, एकदा लिहायची आहे आणि घरी सुद्धा पाठ करायचे आहे बरं. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार, लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती, भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर, धडपड करी फार झटपट होई पसार, छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार. पहा या जे कवी आहेत किती छान असे खारुताईचे वर्णन केलेले आहे. सर्वांना आवडलेली कविता. तर घरी काय करायचं आहे, या कवितेचं वाचन करायचं आहे, कारण आपल्याला ही परीक्षेला देखील येऊ शकते. म्हणून काय करायचं आहे, तुम्ही याचं वाचन रोज करायचं आहे, ठीक आहे. तर आता इथे जे विरुद्धार्थीने समानार्थी शब्द दिले तर ते तुमच्या सिलेबस बुकमध्ये लिहून घ्यायचे आहे.
पॉज करून देखील लिहू शकता. ठीक आहे. तर अशी खारीबद्दल आपण जे पाहिलं. आणखी जर तुम्हाला माहिती असेल काही तरी ते तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. अशी ही आपली छान खारुताई आज आपण पाहिली. आणि ती कविता तुम्ही काय करायचे, पाठ करायचे. ठीक आहे. तर आजची तासिका आपण इथे संपवूया आणि लवकरच पुन्हा भेटूया. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.